एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला चालो। आता आपण जो कौल देणार तो शिरसावंत मानून परत लढणार रमेश कदम। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 ची थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार असून आचारसंहितेपूर्वीच माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ मतदारसंघात लोकांचा कौल जाणून घेण्यासाठी आमदार असताना सन 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाचा आढावा डिजिटल स्क्रीनद्वारे जनतेसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे। पहिल्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील चळे, आंबे चिंचोळी, सरकोली, ओजेवाडी, नेपतगाव, शंकरगाव, नळी, फुलचिंचोली, तारापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी, दारफळ, भायगाईवाडी, कवटाळी, कळमन, वडाळा, नान्नज, अकोली काठी, बीबी, दारफळ, रानमसले, शेरेवाडी, सावंतवाडी, मोरवंची, मोहोळ तालुक्यातील येवती, पापरी, खंडाळी, आष्टी, देवडी, वाफळे, सिद्धेवाडी, शेटफळ, वैरागवाडी, कुरणवाडी, तेलंगवाडी, शेज, बाबुळगाव, अंकोली, वरकुटे, सौदने, तांबुळे, कुरल, विरवेडे, बुद्रुक, शिरापूर, पीर, टाकळी, शिंगोली, तरडगाव, कामती, बुद्रुक, कामती, खुर्द इत्यादी एकूण 46 गावातील लोकांची एकत्र प्रतिक्रिया आली की रमेश कदमच आमचा पक्ष। रमेश कदम साहेब ज्याही पक्षात किंवा अपक्ष जरी विधानसभेला उभा राहिले तरी आमचे मत रमेश कदम साहेबांनाच असेल, कारण त्यांना सन 2014 ते 19 मध्ये फक्त 7 ते 8 महिन्याचा कार्यकाल मिळाला। त्या कार्यकालामध्ये त्यांनी मतदारसंघात मागेल त्या पाणी या संकल्पनेतून 350 बोर मारून दिले, मागेल त्याला रस्ता या संकल्पनेतून स्वखर्चाने रस्ते करून दिले। मोहोळ नगर परिषद हद्दीतील गायकवाड वस्ती येथील कॅनल खोलीवरून करून अंदाजे 350 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले। म्हणूनच पुन्हा एकदा 2024ला रमेश कदम साहेबच आमदार हवेत। 2024ला नक्कीच रमेश कदम विजयी होतील व आमच्या समस्या सोडवतील अशी प्रतिक्रिया जनतेने दिली। उत्तर सोलापूर तालुक्यात बाणेगाव येथे माझे नाव सिद्धेश्वर श्रीहरी रुपनर। कारण राजकारण करत असताना सामाजिक करणारा एक माणूस म्हणून आपला माणूस, आपला हक्काचा माणूस माजी आमदार मोहोळचे रमेश भाऊ कदम। कारण रमेश भाऊ कदम बद्दल मला एक सांगायचं वाटतं की 2014 आणि 15 साली या बाणेगावात 2008 साली एक घटना वाईट घडली की बाणेगावातली पत्रे वास पूर्ण कुटुंब जमीन दो झालं पत्र उडाल्यामुळे। कारण त्या कारणामुळे मी फक्त एक रमेश भाऊला कदम स्वतः मी सिद्धेश्वर या नात्याने मी फोन केला की भाऊ बाणेगावला असं पत्र वास उडाले। तर भाऊनी सकाळ उठून 250 पत्रा 250 वासा तात्काळ उपलब्ध केला आणि बाणेगावचे भिवाजी खारे यांचा मृत्यू झाला। कारण मृत्यू झाला त्यावेळेस त्या मुलीच्या शिक्षणासाठी आमदार साहेबांनी त्यांच्या स्वखर्चातून मदत केली। कारण असा आमदार आमच्या बाणेगावला आतापर्यंत मिळाला नाही आणि मिळणार बी नाही। दुसरी गोष्ट, राजकारण करत असताना सामाजिक कामाचं करणारा एक नेता म्हणून एक रमेश भाऊ कदमची छाप आहे। कारण त्यावेळेस पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई होते, टंचाईत पाणी असल्यामुळे रमेश भाऊ कदम यांनी 7 बोर एका दिवशी मारल्या। फक्त ही रमेश भाऊ कदमने मारला। ते माणूस कोणाला ऐकत नव्हता, कोणा काय नव्हता, फक्त त्याच्या ताकदीनं त्यांच्या हुशारीनं असा रमेश भाऊ कदम यांना भाऊला माझी एक विनंती आहे, भाऊ तुम्ही पुन्हा एकदा उभा राहा। पाणीगाव तुमचं लीडर सिद्धेश्वर गप असणार नाही। कारण परवा तुमची मी अकलूजला भेट घेतली, असा नेता हातात दिला। कारण भाऊचं काम चांगलं आहे। रमेश भाऊ कदम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है।